महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस मोठी माहिती समोर येते। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून झालेल्या मारहाणीमुळे सुदर्शन खुले याला वाल्मिक कराडनं बदला घ्यायला सांगितला असा खुलासा जयराम चाटे यानं केला आहे। एकीकडे सुग्रीव कराडचं नाव समोर येत असताना आता आवादा एनर्जी कंपनी बाहेर टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब महत्त्वाचा ठरला आहे। सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आवादा एनर्जी कंपनी बाहेर चहाच्या टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब महत्त्वाचा ठरलाय। 6 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता सुदर्शन गुले त्याच्या साथीदारासोबत आवादा एनर्जी कंपनीच्या गेटवर पोहोचला। या दरम्यान त्यानं गेटवरील वॉचमनला शिवीगाळ केली। त्याचवेळी कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे तिथे दाखल झाले। त्यांना सुदर्शन गुलेनं वाल्मिक कराडचा माणूस कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये खंडणी अण्णाला द्या अशी धमकी दिली। असा जबाब त्या ठिकाणच्या चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिला। त्यावेळी सरपंच देशमुख घटनास्थळावर दाखल झाले आणि सुदर्शन गुले आणि त्यांच्या साथीदाराला कंपनी बंद करू नका, गावातील लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती करू लागले। मात्र सुदर्शन गुलेनं सरपंच तुला बघून घेऊ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। असा जबाब त्या ठिकाणच्या चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिलाय। या जबाबामुळे आरोपींचे पाय आणखी खोलात जात आहेत। संतोष देशमुख यांच्या अपहरण प्रकरणात उमरी टोलनाक्यावर सरपंचांची गाडी अडवल्यानंतर ड्रायव्हर साईडच्या काचेवर दगड सुधीर सांगळे यांना मारला होता। दगड मारून संतोष देशमुख यांची गाडी अडवण्यात आली होती। त्यानंतर सुदर्शन गुले यांना डाव्या बाजूचा दरवाजा उघडून सरपंच देशमुख यांना कॉलर धरून बाहेर खेचलं। जयराम चाटे यानं त्याच्या हातातील कोयताने इंडिगो गाडीचा चालक शिवराज देशमुख याला धमकावलं, तसेच बळजबरीनं मारहाण करत स्कॉर्पिओ गाडीत संतोष देशमुख यांना बसून अपहरण केलं। यावेळी स्कॉर्पिओ गाडी सुदर्शन गुले चालवत होता अशी माहिती सुदर्शन गुले यांनी स्वतः दिली आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।